नमस्कार. SN वाळद शिल्प निर्देशक अप्रसंस्था अंबरनाथ. आज मंदिर प्रॅक्टिकलसाठी पाईप थ्रेडिंगचं हे घेतलेलं आहे. पाईप थ्रेडिंग कशी करायची? पाईप थ्रेडिंग करण्यासाठी प्रथमतः आपल्याला डायची आवश्यकता आहे. डाय घेण्यासाठी डायसाठी आपल्याला दोन दिलेले डाय स्टॉक दिलेला आहे, हे गाईड दिलेलं आहे, हे कटर्स दिलेले आहे, ही कॉलर दिलेला आहे आणि हे हँडल. हे पूर्ण सेट एकत्र केल्यानंतर हे बघा, हे कटर प्रथम तुम्ही डायच्या आतमध्ये टाकणार. डायच्या आतमध्ये टाकल्यानंतर हायस्पीड स्टिचचे कटर आहे. त्यानंतर त्याच्यावरती मी गाईड लावणार. गाईडच्या साहाय्याने कटरला प्रोटेक्शन असते. हे प्रोटेक्शन करत असताना मी त्याला हे गाईडने लावून टाकलेलं आहे. आता ज्या साईजचा पाईप लावायचा आहे आपल्याला त्या साईजची कॉलर घेतलेली आहे. त्याला बुशिंग म्हणतात. ही बुशिंग मी त्या गाईडवरती लावली आहे. फिक्स पॅनटच्या साहाय्याने कीच्या साहाय्याने मी ती टाईट करून घेतली जेणेकरून ते हलू नये म्हणून. त्यानंतर मी हँडल घेतलेला आहे. या हँडलच्या साहाय्याने हँडल लावण्यास सुरुवात केली आहे. हँडलला एक साईडला थ्रेड असतात आणि दुसऱ्या साईडला नर्लिंग केलेला भाग असतो. बघा, एक हँडल लावलेला आहे. त्या पद्धतीने मी दुसरा हँडल लावलेला आहे. दुसरा हँडल सुद्धा लावलेला आहे. दुसरा हँडल लावत असताना मी पहिले बघा, एक साईडला त्याला थ्रेडिंग आहे आणि दुसऱ्या साईडला त्याला एक साईडला नर्लिंग केलेला भाग आहे. ते भाग दोन्ही एकदम लावला. अशा पद्धतीने ही ॲडजस्टेबल डाय प्रॅक्टिकलसाठी रेडी झालेली आहे. हे बघा, हे पूर्ण डाय, हिला डाय म्हणतात. आता या डायमध्ये दुसरी एक डाय येते, ती रॅचेट डाय. रॅचेट डायमध्ये हे डाय स्टॉक दिलेला आहे, त्याला हँडल दिलेलं आहे. हे रॅचेट आहे आणि हे गाईड आहे. हे गाईड दिलेलं आहे. हे गाईड त्याच्यामध्ये. या डायमध्ये प्रॅक्टिकल करत असताना 3 पद्धतीने होतं: अर्धा, पावणा आणि 1. अर्धाचा पाईप पाहिला सुद्धा अर्ध्याचा, पावणाचा पाहिला सुद्धा पावणाचा. इथे आकृती दाखविल्याप्रमाणे या पाईप व्हाईसवरती प्रथमतः पाईप आतमध्ये फिट करून घेतलेला आहे हँडलच्या सहाय्याने. त्याच्यानंतर बुशिंग दिलेली आहे. बुशिंगच्या नंतर डाय दिलेलं आहे, कॉलर दिलेलं आहे आणि पाईपचा एक तुकडा दिलेला आहे. आता आपण प्रथमतः पाईप डाय चालू करत असताना रॅचेट डाय घेतलेली आहे. रॅचेट डायचा भाग या आपण अर्धा भाग याच्यामध्ये टाकलेला आहे आणि दुसरा भाग याला लावलेला आहे. या दुसरा भाग लावत असताना आपल्याला प्रथमतः याचा लॉक चेंज करायचा आहे. डायची पोझिशन राहण्यासाठी आपल्याला एक हात डायच्या गाईडवरती ठेवायचा, एक रॅचेटवरती ठेवायचा आणि एक हात हँडलवरती. हे बघा, स्टार्ट झालेले आहे डाय काढण्यासाठी. डाईंग चालू आहे. अशा पद्धतीने डाईंग झालेले आहे. आता ते लॉक डाय काढण्यासाठी मी उलटं फिरवलेलं आहे. उलटं फिरवत असताना डाय हे झालेला आहे. मी तो भाग बाहेर काढलेला आहे. बाहेर काढून पाईपाला थ्रेड झालेले आहेत. ते थ्रेड अशा पद्धतीने थ्रेड झालेले आहेत.